खारघर वसाहतीमधील सेक्टर 35 ई मधील बीएम ज्वेलर्स या सराफाच्या दुकानात रविवारी रात्री 10 वाजता 3 चोरांनी रिव्हॉल्वर घेऊन सोन्याचे चांदीचे लाखो रुपयांचे दागिने लुटून नेले। ही सर्व घटना सराफाच्या दुकानातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। सराफ दुकानदाराने सायरन वाजवून मदत मागण्याचा प्रयत्न केला तरी कोणतीही मदत मिळाली नाही, परंतु सायरनच्या धाकेमुळे अवघ्या 2 मिनिटात चोरट्यांनी हाताला लागेल तेवढे दागिने घेऊन चोरांचे त्रिकूट दुचाकीवर बसून पसार झाले। खारघर मधील बीएम ज्वेलर्स मध्ये हेल्मेट व रेनकोट घालून चोरटे सराफाच्या दुकानात 10 वाजता शिरले। हातामध्ये रिव्हॉल्वर, डोक्यात हेल्मेट असल्याने सराफ दुकानातील तिघेही दुकानदार घाबरले। ज्या चोराच्या हातामध्ये रिव्हॉल्वर होती त्यांनी दुकानात शिरल्यावर पहिल्यांदा दुकानात हवेत गोळीबार केला। या दरम्यान एका दुकानदाराने सायरन वाजवण्याचा प्रयत्न केला। या सायरनच्या आवाजामुळे दुकानाबाहेरील रहिवाशांचे लक्ष दुकानाकडे वेधले। अनेक रहिवाशांनी स्वतःजवळील मोबाईल फोनमध्ये सराफ दुकानात सुरू असणारा थरार कैद केला, तर अनेकांनी चोर चोर असा आरडाओरडा करून रहिवाशांनी मदतीसाठी बोलवले। पोलीस नियंत्रण कक्षाकडे मदतीसाठी फोन करण्यात आला। या दरम्यान दुकानातील इतर 2 चोरट्यांनी दुकानातील काचेमध्ये ठेवलेले दागिने काढण्यासाठी दुकानातील काचा फोडण्याची सुरुवात केली। अवघ्या 2 मिनिटात हा सर्व लुटीचा थरार झाला। हाताला जेवढा लुटीचा माल मिळेल तेवढा घेऊन चोरटे दुचाकीवर बसून पसार झाले। चोरट्यांनी दुकानाबाहेर कोणी पकडू नये म्हणून त्यांच्या हातामधील रिव्हॉल्वरने हवेत गोळीबार केला। नवी मुंबईत मागील काही दिवसात महिलांवरील अत्याचार व खून, सराफाची लूटमार, गावात रात्रीची फिरणारी चोरांची टोळी यामुळे पोलिसांसमोर चोरट्यांनी आव्हान उभे टाकले आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पोलीस दलात आधुनिकता आणली, मात्र रस्त्यांवर होणारे गुन्हे तातडीने थांबवणे हे पोलीस आयुक्तांसमोर आता मोठे आव्हान आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।